नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. हितगुजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत अनुवांशिक टकलेपणावर संशोधित उपाय रूट ग्रोथ थेरपी या विषयावर. आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर सतीश वैष्णव. त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. केशविकार तज्ज्ञ डॉक्टर सतीश हे MD झालेले आहेत. कॅलिफोर्नियातल्या इंटरनॅशनल मेडिकल सोसायटीचे ते मेंबर आहेत. त्यांना केशरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आजवर त्यांनी 50,000हून अधिक एंडोजेनिक ॲलोपेशिया अर्थात अनुवांशिक टकलेपणा आणि केसांच्या इतर समस्यांवर उपचार केलेत. डॉक्टर सतीश यांच्या हेअरडॉक हेअर क्लिनिकमध्ये 1985 पासून उपचार केले जात आहेत. हेअरडॉक हे ISO 9001-2008 प्रमाणित हेअर क्लिनिक आहे. अत्यंत विश्वसनीय संस्थांमध्ये हेअरडॉक क्लिनिकचं नाव घेतलं जातं. हेअरडॉक क्लिनिकमध्ये रुग्णाचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून दिला जातो. इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार केले जातात. तर आजवर आपण ऐकलं होतं की अनुवांशिक टकलेपणा ट्रीटेबल नाहीये, यावर उपचार नाहीयेत. पण आज एका अशा ट्रीटमेंटबद्दल जाणून घेणार आहोत जी अनुवांशिक टकलेपणावर वरदान ठरते. ती ट्रीटमेंट आहे रूट ग्रोथ ट्रीटमेंट. तर आजचा आपला विषय टकलेपणावर संशोधित उपाय रूट ग्रोथ थेरपी. आपण डॉक्टरांचं स्वागत करू आणि लगेचच चर्चेला सुरुवात करूयात. डॉक्टर, खूप खूप स्वागत झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये. सगळ्यात आधी आम्हाला सांगा, केस गळतीचे प्रकार किती आहेत आणि या केस गळतीची कारणं काय आहेत? ॲक्च्युली केस गळतीचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक आहे जेनेटिक आणि दुसरं आहे एक्वायर्ड. आणि जेनेटिक म्हणजे हॉर्मोन्सशी रिलेटेड असतं, जीन्स आणि हॉर्मोन्सशी रिलेटेड असतं. तर याच्यामध्ये मेलमध्ये जर सांगायचं झालं तर टेस्टेस्ट्रॉन नावाचे जे हॉर्मोन्स असतात ते DHT कन्वर्ट होत असताना जर इम्बॅलन्स झालं तर त्याच्याने नरिशमेंट मिळत नाही रूट्सला, फॉलिकल्स टिक्चर होत जातात आणि फॉल वाढतो आणि ग्रोथ थांबते. फिमेलमध्ये सुद्धा हॉर्मोन्स जे आहे एस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन याचं लेवल डिस्टर्ब झालं तर हेअरफॉल पण वाढते आणि बाल्डनेस स्टार्ट होतो. दुसरा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये एक्वायर्ड हे जे आहे याच्यामध्ये n नंबर ऑफ रिझन्स आहेत. इंटरनल रिझन्समध्ये जर सांगायचं झालं तर जे काही डेफिशियन्सी निर्माण होते काही घटकांची तर हे इंटरनल कॉजमध्ये जातं. आणि बरेचदा मोठ्या आजारानंतर जसं टायफॉईड वगैरे झालं त्यानंतर जो हेअरफॉल होतो तो एक्वायर्डमध्ये येतो. किंवा एक्सटर्नल कॉजेस जी असतात, हार्ड वॉटर झालं, एकदम केमिकल युक्त शॅम्पूज जे यूज केले जातात, काही कलर्स यूज केले जातात, हे सगळे एक्वायर्ड रिझन्समध्ये येतात. तर असे हे दोन प्रकारचे हेअरफॉलचे कॉजेस अँड टाईप्स आहेत. खूपदा असं होतं की लोकांना असं वाटतं ट्रीटमेंट थांबवली या सगळ्यासाठीची आपण की त्यानंतर पुन्हा प्रॉब्लेम उद्भवेल का हा, तर त्याबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली आम्ही ट्रीटमेंट करतो म्हणजे नेमकं काय करतो की ॲट हेअरडॉक हेअर क्लिनिक वी गो टू दी रूट कॉज. कारण प्रत्येक पेशंट एक इंडिव्हिज्युअल केस आहे आणि प्रत्येकाचं कारण वेगवेगळं आहे. तर हेअरडॉकमध्ये पहिले त्याचं कारण शोधलं जातं आणि वी ट्रीट द रूट कॉज सो द प्रॉब्लेम इज सॉल्व फॉर एव्हर. समजा एखाद्या इंटरनल डेफिशियन्सीमुळे हे प्रॉब्लेम झालेला आहे तर त्या डेफिशियन्सी रिलेटेड इंटरनल मेडिकेशन दिले जातात, एक्सटर्नल लेझर ट्रीटमेंट दिले जातात आणि या प्रकारे ते ट्रीट केले जातं. त्यामुळे तो प्रॉब्लेम पुन्हा येण्याची शक्यता नसतेच. पण एखाद्या जर कधी मोठा आजार काही पुन्हा झाला, टायफॉईड वगैरे, तर काही प्रमाणात पुन्हा येऊ शकते पण ते पुन्हा ट्रीट होऊन जाईल. त्या संदर्भात तुमच्या एका पेशंटची आपल्याकडे प्रतिक्रिया आलेली आहे, आपण ती पाहूयात. माझं एज 30 आहे. लाईक 2 वर्षापासून केस वगैरे गळणे आणि याचा खूप प्रॉब्लेम होता आणि पाण्याचाही खूप फरक पडत होता. त्याच्यामुळे माझे खूप सारे केस गळाले. पण मी आता लास्ट 6 महिन्यापासून हेअरडॉकची जी ट्रीटमेंट घेतो आहे त्याच्यामुळे खूपच त्या केसांमध्ये फरक पडलेला आहे. त्याच्यामध्ये हेअर ग्रोथ खूप चांगल्या प्रकारे झालेले आहे. माझी पहिली जे हे होतं म्हणजे ट्रीटमेंट स्टार्ट करायच्या अगोदरचे जे रिझल्ट होता तो हा आहे आणि आत्ताचा माझा हा रिझल्ट आहे तो आत्ता असा आहे. आणि खाली चांगला फरक दिसतो आपल्याला. ह्या 6 महिन्या बरंच चक्कर दिसतंय आणि आता खूप जास्त प्रमाणात ग्रोथ फरक पडलेला आहे. सो कसं वाटतंय आता तुम्हाला? कॉन्फिडन्स लेवल तर खूपच वाढलेला आहे आणि म्हणजे मला वाटलं नव्हतं की एवढा फरक पडेल. तर हेअरडॉक क्लिनिकमधल्या एका रुग्णाची प्रतिक्रिया आता आपण पाहिलेली. आपण पुन्हा चर्चा करूया डॉक्टरांशी. डॉक्टर, फक्त ऑइल किंवा शॅम्पू या एक्सटर्नल ॲप्लिकेशन्सने केस गळती थांबू शकते?
ऑइल किंवा शॅम्पू हे खूप सुपरफिशियली काम करतात. आता केसांचे दोन प्रकार असतात. एक असतो इंटरनल, ज्याच्यामध्ये लाईफ असते, आणि जो एक्सटर्नल पार्ट असतो तो लाईफलेस असतो. तर हे जे शॅम्पूज ऑइल आहे हे लाईफलेस पार्टवर काम करतात, रूट्सपर्यंत जात नाही. जसं मी आता थोड्या वेळापूर्वी बोललो की रूट कॉज शोधून आपल्याला करायला लागतं. समजा एखाद्याला इंटरनल काही डेफिशियन्सी आहे तर त्याला नुसतं ऑइल आणि शॅम्पू लावून तर ती डेफिशियन्सी भरून निघणार नाही. त्यासाठी इंटरनल ट्रीटमेंटही आवश्यक असते. त्यामुळे ऑइल किंवा शॅम्पूजने नुसतं हेअरफॉल थांबत नाही किंवा बाल्डनेस कमी होत नाही, टक्कल पण थांबत नाही. थोडक्यात फक्त ऑइल किंवा शॅम्पू यूज करून आपण जर विचार करत असू की आपल्या केसांच्या सगळ्या समस्या जातील, तर तसं काही नाहीये. शाळकरी मुलांना सुद्धा केसांच्या समस्या असतात, मग त्या जर असतील तर त्यावेळेला काय काळजी घ्यायला हवी? हां, एक चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युली शाळेत जाणाऱ्या मुलांचं हायजेनिक कंडिशनकडे खूप लक्ष देणं आवश्यक असतं. कारण अनहायजेनिक कंडिशनमुळंच स्कूल गोईंग चिल्ड्रनमध्ये डॅन्ड्रफ येतं, हेअरफॉल वाढतो, पॅची डॅन्ड्रफ दिसून येतो किंवा सिबोरिक डर्मटायटिस सारखे आजार पण दिसून येतं जर क्लेनलीनेस नाही ठेवलं तर. याच्यामध्ये विशेष आणि सकस आहार देणं खूप गरजेचं आहे. आजकाल मुलांना फास्ट फूड खूपच आवडतं, ज्याचा परिणाम शरीरावर वाईट परिणाम होत असतो. तर पहिली गोष्ट क्लेनलीनेस व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे मुलांमध्ये. त्याच्यानंतर त्यांना सकस आहार देणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये काही आवळा किंवा आयर्न कंटेंटचे गोष्टी असलेच पाहिजे. पोळी भाजी त्यांच्या टिफिनमध्ये असलंच पाहिजे. कधी कधी फास्ट फूड द्यायला हरकत नाही, पण शक्यतो अवॉइड केलं पाहिजे. सकस आहार द्यायलाच पाहिजे. आपण या संदर्भात एक तुमच्या रुग्णाची प्रतिक्रिया आलेली आहे, ती पाहूयात. I'm 31 years of old and this is my photograph and I'm facing this problem of hair loss since last 3 to 4 years and the problem is with the hair thinning and hair loss, hair fall. So my sister was taking the treatment over here, so she recommended me with for Hair Doc. So I have started my treatment with Hair Doc. And within 1.5 or 2 months the hair fall got completely stopped. And then we have gone through different phases for serum and then the hair growth started, and so I can see significant change in my hair loss. The is got reduced or completely removed, and there is a hair growth as well. Just bend down and can you show me the comparison? A little more bend down. Okay. You can see a very huge difference in the photograph. There's quite thinning noticed, but now there's quite good scalp. आपण प्रतिक्रिया पाहिलेली आहे डॉक्टरांच्या रुग्णाची. डॉक्टर, हायपरथायरॉइडिझम आणि केस गळती याचा काही संबंध आहे? हो, नक्कीच. हायपरथायरॉइडिझममध्ये हॉर्मोन्स डिस्टर्ब झालेले असतात, त्यामुळं केस ब्रिटल होतात, थिन होऊन जातात, फॉलिंग वाढते. आणि अशा केसेसमध्ये बॅच फ्लॉवर रेमेडीज नावाचा जो ट्रीटमेंट आहे, जो हेअर डॉकमध्येच उपलब्ध आहे, तो खूप इफेक्टिव्ह असतो. आणि याच्या व्यतिरिक्त मी एक सांगावं असं वाटतं की हे दोन्ही पेशंटचे जे आपण अभिप्राय जे पाहिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की नॅचरल हेअर ग्रोथ झालेली आहे. प्रत्येकाचं कारण जरी वेगवेगळं होतं, पण त्याच्या जो ट्रीटमेंट दिलं गेलं, रूट ग्रोथ ट्रीटमेंट, त्यामुळे नॅचरल हेअर ग्रोथ दिले गेलेले, जे की याच्या अगोदर अशक्य होतं. लोकांना आधी टक्कल पळायला सुरुवात झाली तर ते नशिबाचा भाग म्हणून सोडून द्यायचे, पण आता तसं विचार करायची काही गरज नाही. सायन्स इतकं ॲडव्हान्स झालेलं आहे की आता सगळं काही पॉसिबल आहे. आणि मी सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष पुरावे बघत आहात की किती छान रिझल्ट येत आहेत. आणि त्यातल्या त्यात ते पेशंटच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला खरंच खूप बरं वाटतं आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढतोय. कारण बाल्डनेस झाल्यानंतर नॅचरली कॉन्फिडन्स लूज झालेला असतो. सो आमचं ब्रीद वाक्यच आहे, बूस्ट कॉन्फिडन्स. थोडक्यात हायपरथायरॉइडिझमच्या रुग्णांनी सुद्धा आपल्या केसांकडे लक्ष देणं गरजेचं असतं. रूट ग्रोथ स्टेम सेल ट्रीटमेंट ही हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी आहे की नॅचरल सर्जरी आहे, नॅचरल ट्रीटमेंट आहे, त्याबद्दल काय सांगाल? रूट ग्रोथ ट्रीटमेंट ही एक
30 वर्षाच्या रिसर्च नंतर डेव्हलप झालेली एक चांगली ट्रीटमेंट आहे, जी एकदम सेफ आहे. कुठल्याच प्रकारचे साईड इफेक्ट्स नाही आहे याच्यामध्ये, कुठल्या प्रकारची सर्जरी नाही आहे, कुठल्या प्रकारचं इंजेक्शन दिलं जात नाही आहे. ही एक सेफ ट्रीटमेंट आहे. याच्यामध्ये जे आहे हे ब्लड स्ट्रीमद्वारे जे आहे हेअर फॉलिकलला डायरेक्ट नरिशमेंट दिलं जातं. त्याच्यामुळे काय होतं की एकतर रूट्स स्ट्रॉंग होतात आणि न्यू हेअर ग्रोथसाठी स्टिम्युलेशन मिळतं. तर फक्त त्याच्यासाठी जे डॉक्टरांनी सांगितलेले इन्स्ट्रक्शन्स आणि फॉलोअप पेशंटनी बरोबर पाळलं पाहिजे. तर रूट ग्रोथ ट्रीटमेंट असं आपण म्हणू शकतो की हेअर ट्रान्सप्लांट किंवा केशरोपणसाठी एक चांगला पर्याय आहे, ज्याच्यामध्ये अगदी थोड्या दिवसामध्येच नॅचरल हेअर ग्रोथ होतो आणि कमी खर्चामध्ये सुद्धा हा फायदा प्रत्येकजण याचा अनुभव घेऊ शकतो. ही स्क्रीनवर जी सुरू आहे ॲनिमेशन जे सुरू आहे ते त्याच संदर्भातलं आहे? हां, अगदी बरोबर. जसं मी सांगितलंय ते बघा, रूट्सला कसं नरिशमेंट दिलं जात आहे, हे रूट ग्रो ट्रीटमेंटचं बेसिक इन्ग्रेडियंट्स रूट्सला स्टिम्युलेशन देत आहेत आणि त्या स्टिम्युलेशनद्वारे हे बघा न्यू ग्रोथ जाणवते. हे इझिली सगळ्यांना समजायला सोपं जावं म्हणून हे ॲनिमेशन आम्ही दाखवतो. थोडक्यात मला वाटतं या ट्रीटमेंटने रुग्णांचा आत्मविश्वास वाढतोय. तुम्ही जसं सांगताय तर ही ॲनिमेशन पाहिल्यावरती ट्रीटमेंट नेमकी कशी केली जाते हे सुद्धा हे बघितल्यानंतर लक्षात येते रुग्णांच्या. खूपशा लोकांमध्ये अशी मानसिकता असते की केसांसाठी कशाला ट्रीटमेंट घ्यायला हवी, तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे हा खर्च कशाला करायचा अशी मानसिकता असते खूप जणांची. तसं म्हटलं तर केस असले नसले तर काही त्याच्याने विशेष फरक पडत नाही, पण त्याचं महत्त्व ज्याला केस नाहीत त्यालाच माहिती आहे. कारण ती ज्यांच्याकडे अबंडंट आहेत त्यांना त्याचं काहीच महत्त्व नाही. पण आजकाल 21 वर्षाच्या तरुण मुलांमध्ये हा प्रॉब्लेम जास्त दिसून येतो, कारण स्ट्रेसमुळं त्यांचं करिअरकडे लक्ष देताना स्वतःकडे दुर्लक्ष होतं किंवा काही जणांना नाविलाजाने हॉस्टेलला राहण्याची परिस्थिती येते, त्यामध्ये तेवढं नरिशियस फूड मिळत नाही, बोरचं पाणी वगैरे असतं. या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा होतो की तो अगदी 20-21 वर्षी टक्कल त्याला दिसायला लागतं. आणि त्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम केव्हा येतो, तो जेव्हा इंटरव्ह्यू फेस करायला जातो, तर त्याला पहिल्या मनामध्ये हे फिलिंग असतं की मी कुठेतरी कमी आहे. तो त्याच्या एज्युकेशनमध्ये खूप मास्टर असेल, पण त्या एका गोष्टीमुळं त्याला काही काही ठिकाणी रिजेक्शन पण होतो. आणि दुसरं अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना लग्नामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतो. तर या सगळ्या गोष्टींना जर बघितलं तर केसांना ट्रीटमेंट वेळीच करणं खूपच आवश्यक आहे असं मला वाटतं. तुम्ही पण सगळेजण पाहताय, जर तुम्हाला सुद्धा डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट घ्यायची असेल, सेंटर्स कुठे कुठे आहेत आणि त्याशिवाय त्या सेंटर्सचे फोन नंबरसुद्धा आपण दिलेले आहेत, मोबाईल नंबर्स आपण दिले, त्यावर आपण कॉल करू शकता. व्हॉट्सॲप नंबरसुद्धा दिलेले आहेत, त्यावरसुद्धा कॉल करू शकता आणि डॉक्टरांशी संपर्क साधू शकता आणि कुठली ट्रीटमेंट तुमच्यासाठी आवश्यक आहे हे सुद्धा जाणून घेऊ शकता. आपण पुन्हा चर्चा करूयात. केसांमधले कोणते असे आजार आहेत की जे संसर्गजन्य आहेत? हां, आजपर्यंत आपल्याला असं वाटत होतं की सर्दी पडसे ताप हेच एक कंटेजियस डिझीज आहे किंवा संसर्गजन्य आजार आहेत. पण केसांमध्ये सुद्धा काही संसर्गजन्य आजार होत असतात. जसं बेसिकली जर एकमेकाचा कंगवा वापरण्यात आला तर डॅन्ड्रफ पासून सुरू होतो. त्याच्यानंतर जर इन्फेक्शियस कोणाला डर्मेटायटिस असेल तर तो सुद्धा एकमेकाला होऊ शकतो. ॲलोपेशिया अरिएटा नावाचा एक आजार आहे ज्याच्यामध्ये पॅचेस पडतात आणि ते खूप एकदम विद्रूप दिसतं त्याच्यामध्ये पेशंट. हे एक आजार त्याच्यामध्ये होता. लाईस होतात एकमेकांचे कंगवे वापरल्यामुळे. असे असंख्य सिबोरिक डर्मेटायटिस सुद्धा होऊ शकतं. सोरियाटिक आजार एकमेकांचे टॉवेल्स वापरल्याने सुद्धा होऊ शकतात. मग काळजी काय काय घ्यायला हवी अशा वेळेला? तर अशा केसेसमध्ये इंडिव्हिज्युअली प्रत्येकाने आपापल्या गोष्टी वेगळे ठेवले पाहिजे. कोंब वेगळं असलं पाहिजे. महत्त्वाचं क्लेनलीनेस खूप महत्त्वाची आहे आणि क्लेनलीनेस सोबत थोडंसं नरिशियस डाएट जर घेण्यात आलं आणि वॉटर इंटेक जास्त घेण्यात आलं तर या सगळ्या गोष्टींना आपण नक्कीच टाळू शकतो. या संदर्भातली एक प्रतिक्रिया आहे तुमच्या क्लिनिकमधल्या रुग्णाची, आपण बघूयात ती प्रतिक्रिया. My hair was thinning like this. After treatment for 6 months at Hair Doc, my hair is much better, thicker, and there is no hair fall anymore. And texture of the hair has improved a lot, and I'm happy.
Just bend down a little. I can see the comparison. Okay. There's much difference. As in the photograph, you can see much thinning of hair, but now the scalp is almost covered up. Okay, fine. So how are you feeling now? Better, way better. तर हेअर डॉकमध्ये ट्रीटमेंट घेतलेल्या एका रुग्णाची आपण प्रतिक्रिया पाहिलेली आहे. पावसाळ्यामध्ये केसांची काळजी कशी घ्यायला हवी, त्याशिवाय केसांच्या कुठल्याही समस्या उद्भवू नयेत यासाठी आपण नेमके काय आहार घ्यायला हवा, काय काळजी घ्यायला हवी, या संदर्भात सुद्धा आपण डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत. पण एका ब्रेकची वेळ झाली. कुठेही जाऊ नका, पाहत रहा हितगुज. स्वागत. ब्रेकनंतर आपण पुन्हा एकदा आता चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, ब्रेकपूर्वी आपण हेअरडॉकमधल्या एका रुग्णाची प्रतिक्रिया पाहिली होती, त्याच्याबद्दल काय सांगाल? त्या रुग्णाचं आपण जर बघितलं तर थोडंसं असं इथं वर्टेक्सला बाळनेस सुरू झालं होतं. तर आता इतका अवेअरनेस झालेला आहे यंग जनरेशनमध्ये की लवकर ट्रीटमेंटला येत आहेत, जेणेकरून आम्हाला तो प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह करता येतं. त्याचं बाळनेस ताबडतोब अरेस्ट झालं. त्याला रूट ग्रो ट्रीटमेंट दिल्यामुळं पहिला फायदा काय झाला की रूट स्ट्रॉंग झाल्यामुळं त्याचं जे टक्कल पण वाढत होतं ते थांबलं. आणि दुसरा फायदा हा झाला की ज्या ठिकाणी केस नव्हते तिथं नवीन केस आले. तर हे एक अवेअरनेस जी आली यंग जनरेशनमध्ये खूप चांगली गोष्ट आहे. नाहीतर बरेच पेशंट येऊन सांगतात आम्हाला की सर आम्हाला माहीतच नव्हतं केसांसाठी उपचार काही आजकाल म्हणजे असतं म्हणून, किंवा केसांचे तज्ज्ञ असतात किंवा केसांचा दवाखाना असतो. तर हे एक वर्षभराच्या जे सिरीज जी 24 तासवर झालं त्यामुळं एक चांगला अवेअरनेस आला आहे. आणि हे असं तरुण मुलांना जो फायदा होतो आहे, आता या व्यक्तीचं जर पाहिलं तर त्याचं जर त्यांनी ट्रीटमेंट नसतं घेतलं तर त्याला नक्कीच टक्कल पडलं असतं. आणि त्याचं जीवनामध्ये त्याचा प्रत्येक ठिकाणी त्याला कॅप घालून फिरला असता, किंवा कुठं जसं मी बोललो इंटरव्ह्यू वगैरे असती तर त्याला प्रॉब्लेम झाला असता. तर ही एक चांगली घटना घडलेली आहे. अवेअरनेस विषयी बोललात तर आपण जेव्हा आपल्या केसांकडे बघत असतो तेव्हा नेमकं कुठल्या वेळेला डॉक्टरकडे जायला हवं हे सुद्धा आपल्याला कळायला हवं, त्याबद्दल काय सांगाल? करेक्ट. हे खूपच चांगला प्रश्न आहे. थोडीशी मी केसांची माहिती देतो की प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर साधारण 1 लाख ते 1.5 लाख केस असतात. आणि जसं जीवनचक्र असतं, जसं नॅचरल प्रत्येक गोष्टीचं एक चक्र असतं, झाडाला पान येतो, गळतो, नवीन येतो, तसं आपल्या केसांचंही चक्र असतं. तर या 1 लाख ते 1.5 लाख केसांमधून 50 ते 100 केस रोज गळतीला आलेले असतात. ते गळतात, पुन्हा नवीन येतात, असं हे चक्र चालू असतं. पण जर तुमचा हा हेअरफॉल खूप प्रचंड जास्त झालेला आहे तर तुम्हाला ताबडतोब डॉक्टरांना भेटायलाच पाहिजे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला प्रिकॉशनरी ट्रीटमेंट घ्यायचं आहे की मला टक्कल पण नको आहे, माझे केस हेल्दी आणि फिट राहावे मला, कारण बरेच जेंट्सचं तर असतंच पण लेडीजचं खूप जीव असतं, खूप प्रेम असतं केसांवरती. तर हेअरडॉक मध्ये बरेचसे असे प्रिकॉशनरी ट्रीटमेंट आहेत की ज्याच्यामुळे तुमचे हेल्दी हेअर राहू शकतात अँड यू कॅन लुक नाईस अँड गुड बिकॉज ऑफ हेल्दी हेअर. ऋतूप्रमाणे पावसाळ्यामध्ये केसांचे काय प्रॉब्लेम्स होतात आणि त्यावेळेला काय काळजी घ्यायला हवी? तसं प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स येत असतात. पण पावसाळ्यामध्ये ह्युमिडिटी असते, तर ह्युमिडिटीमुळं काय होतं की सिबॅसिस ग्लँड्स जे असतात त्याचं सिक्रेशन जास्त होतं, ते सेन्सिटिव्ह होतात. तर नॅचरल ऑइल सिक्रेशन जास्त होतं. आणि त्या ऑइल सिक्रेशनवरती काय होतं की हे पोल्युशनचं जे लेअर असतं ते मिक्स झाल्यामुळं असं चिकट असं लेअर तयार होऊन जातं, ज्यामुळं रूट्स वीक होत जातात, फॉलिंग वाढतो. आणि अशा केसेसमध्ये आमचे जे हेअर न्यूट्रिशनल थेरपीज जे आहे, बॅचलर थेरपीज जे आहे, बॅचलर ट्रीटमेंट अँड मेडिकेशन अँड लेझर ट्रीटमेंट, हे सगळे प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होऊ शकतात. त्यातल्या त्यात जर सांगायचं झालं तर लेडीजमध्ये आठवड्यातनं कमीत कमी 2दा हेड वॉश घेतले गेले पाहिजे, जेंट्सने डेली हेड वॉश घेतले गेले पाहिजे, म्हणजे जेणेकरून क्लेनलीनेस प्रॉपर राहील. माझं सांगायचा उद्देश ते आहे की स्वच्छता ठेवली तर आपण या सगळ्या गोष्टी टाळू शकतो. आणि हे सगळे हेअर डॉगमध्ये ट्रीटेबल आहे, ही एक आनंदाची गोष्ट आहे की घाबरायचं काही कारण नाही. केसांची कुठलीही समस्या असली तर हेअर डॉग क्लिनिक जे आपले पुणे, नाशिक, औरंगाबादमध्ये आहे, तर इथं सगळ्या प्रकारचे जे हेअर प्रॉब्लेम्स आहेत सगळे सॉल्व्ह होतात. सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न आहे की केसांच्या वाढीसाठी तुमचा आहार कितपत महत्त्वाचा असतो? केसांच्या वाढीसाठी आणि शरीराच्या वाढीसाठी दोघांसाठी पण आहार खूपच महत्त्वाचा असतो. तर नॅचरली या सगळ्या गोष्टींना
जे आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक गोष्टीसाठी काही घटक आवश्यक असतात, तसं केसांसाठी प्रोटीन्स आवश्यक असतात, कारण प्रोटीन्सपासून ते बनलेलं असतं. त्यासाठी कडधान्य हे आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे, आयर्न असलं पाहिजे, प्रोटीन्स असले पाहिजे, आयर्न असलं पाहिजे, तसंच कॅल्शियमसुद्धा असलं पाहिजे. दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ जर घेतले तर हे मिळू शकतात. आणि जसं मी बोललो आवळा आवश्यक आहे. आणि जसं हे विटॅमिन्स आणि या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे, तसंच शरीराला आणि केसांना मिनरल्ससुद्धा आवश्यक आहे. ते पाण्यामध्ये असतात. तर पाणी कमीत कमी एक 8 ते 10 ग्लास पाणी दिवसभरात आपण प्यायलाच पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींमुळं असं होऊ शकते की आपलं शरीर पण सदृढ राहतं आणि केसही सदृढ राहतात. आणि केस सदृढ राहण्याच्या एक 5 गोष्टींचा मी उल्लेख नेहमी करतो. ते काळजी घेतली तर मी असं म्हणेल की हेअर डॉगमध्ये यायची गरज नाही. तर पहिलं आहे की जेवण वेळेवर घेतलं गेलं पाहिजे. झोप कमीत कमी 6 ते 7 तास आवश्यक आहे. रोज कपभर दूध किंवा एखादं फळ आपल्या आहारात असलं पाहिजे. आणि आजकाल स्ट्रेसमुळे बऱ्याच जणांना केसांचा प्रॉब्लेम येतो, तर त्यांनी प्राणायाम करणं खूप गरजेचं आहे. सकाळीच एक 10 मिनिटं जरी आपण प्राणायाम केलं, दिवसभर किती स्ट्रेस आला तर आपल्या केसांवर त्याचा काही वाईट परिणाम होणार नाही. आणि सगळ्यात शेवटचं पाणी भरपूर पिलं पाहिजे. एवढी काळजी घेतली तर तुम्ही हेल्दी अँड फिट राहू शकता, तुमचे केसही हेल्दी फिट राहू शकतात. आपल्याकडे हेअर डॉग मधल्या एका रुग्णाची प्रतिक्रिया आली आहे, पाहूयात. माझं वय आता 24 एज आहे. आणि मला म्हणजे हा फोटो माझा होता आणि मला म्हणजे थोडंसं टक्कल पडायला स्टार्ट झालेली 2 वर्षापूर्वी. हेअरफॉल होत होते, डॅन्ड्रफ होत होता. आणि जेव्हापासून मी हेअर डॉगमध्ये ट्रीटमेंट स्टार्ट केली तेव्हापासून माझे आपलं हेअरफॉल, आपलं डॅन्ड्रफ हे पूर्ण बंद झालेलं आहे. आणि सध्या माझे अशी केस आहेत आणि हा आणि माझा फोटो आहे. अजून खाली वाकायचं, खाली वाका. बरंच डिफरन्स दिसतं आपल्याला. जसं आधीच्या 6 महिन्यांचा अगोदर जो फोटो आहे त्याच्यामध्ये बरंच टक्कल पण दिसतंय, पण आता कवर्ड झालेलं आहे स्काल. ठीक आहे, कसं वाटतंय मग आता? छान वाटतंय. आणि कमी केस होते तेव्हा कसं वाटायचं? नाही म्हणजे वेगळं म्हणजे म्हणजे ऑकवर्ड व्हायचं फील. बाहेर गेले तरी आपलं केस म्हणजे थोडी नसायचे ना, तर मग भरपूर खरं वाटायचं. तर आपण तुमच्या रुग्णाची प्रतिक्रिया बघितलेली, तुम्हाला या संदर्भात काही सांगायचं आहे? आजकाल लेडीजमध्ये क्रेश डायटिंग वगैरे चालू आहे. हे माझी रिक्वेस्ट आहे, करू नये. सो ईट वेल टू प्रमोट हेअर ग्रोथ, एवढंच मी सांगेल. निश्चित आज तुम्ही केसांसंदर्भात इतकी छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर हितगुजमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.